अनिल परब बोलत आहेत, थेट जाऊयात. त्याच्यामुळे आमचा शेवटपर्यंत हा प्रयत्न राहणार की महाविकास आघाडी एकत्र राहावी. आता हे वर्षा गायकवाडांचं मत आहे, त्यांचं मत आहे. आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढली पाहिजे. आता ह्याच्यात पण महाविकास आघाडीत राज ठाकरे अजून नाहीये. महाविकास आघाडीत राज ठाकरे अजून नाहीये. शिवसेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर होते. आम्ही ऑलरेडी आता महाविकास आघाडीत आहोत. आमची ही इच्छा आहे की महाविकास आघाडी अभेद्य राहावी. आता यामध्ये काँग्रेस काय निर्णय घेते हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आमची इच्छा आजही अशी आहे, परंतु इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि त्याच्यातला अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो. ज्या दिवशी चर्चा अंतिम होईल, निर्णय होतील, त्या दिवशी आपल्याला कळवू. माहिती मिळते आहे, माहिती काँग्रेसच्या हायकमांड सोबत तुम्ही चर्चा करणार आहात? काँग्रेसच्या हायकमांड बरोबर चर्चा करायची की नाही करायची हा निर्णय माझे पक्षाचे नेते घेतील. हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही आहे. ते नेते ज्या वेळेला निर्णय घेतील त्यावेळेला ते आपल्याला कळवतील. नाही, आणखी एक माहिती अशी मिळते की शिंदेंचं, एकनाथ शिंदेंचं असं म्हणणं आहे की जो मराठी बहुल भाग आहे त्या भागात, म्हणजे जिथे मनसे शिवसेना लढणार आहे आणि मराठी बहुल भाग आहे, तिथे त्यांना जागा जास्त देण्यात याव्यात. नाही, ते त्यांचं म्हणणं त्यांनी भाजपकडे मांडायचं आहे ना. त्याचं उत्तर मी काय देऊ? पण तुमची लढाई कोणाशी असेल? शिंदे शिवसेना की आमची भाजप? लढाई जो आमच्या वॉर्डामध्ये आमच्या समोर येईल त्याच्याशी आमची लढाई. 14 तारखेला संक्रांत आहे आणि 15 तारखेला मतदान ठेवण्यात आलेलं आहे. याचा किती फटका बसू शकतो? कारण की संक्रांत हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि लाडक्या बहिणी त्यावेळेस माहेरी जातात, त्यामुळे अनुपस्थित राहू शकतात मतदानाच्या दिवशी. हे तुम्ही मला नवीन नवीन गोष्टी शिकवताय. तुमच्याकडनं बरंच काही शिकायला मिळतं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नाही सर, पण ज्या वेळेस मतदान नॉट फॅमिली बिझनेस अशा आशयाचे बॅनर्स हे मुंबई वरळी परिसरात लागलेले पाहायला मिळाले. एका कुटुंबाच्या नादी लागू नका असा पण एक आशय. लक्षात ठेवा, आमचा साधा म्हणणं असं आहे की आता निवडणुका लागलेल्याच आहेत. 15 तारखेला त्याचा निर्णय होणारच आहे. आता त्याच्यावरती ही लढाई आहे, या लढाईचा निर्णय लागायचा आहे. त्याच्यामुळे मुंबईची जनता कोणावर प्रेम करते, कोणावर करत नाही हे ठरणार आहे. त्यामुळे आता याच्यावर सगळी चर्चा करण्यात काही पण मग वारंवार मुंबईचा रंग बदलू देऊ नका असा उल्लेख केला जात आहे. तुमच्यावर एक आरोप बघा, असं आहे की आरोप करणारे आरोप करतील. 25 वर्ष मुंबई शिवसेनेला मिळालेली आहे. आमचं मुंबईच्या लोकांवरती आजही प्रेम आहे आणि त्यांचं देखील आमच्यावर आहे. त्यामुळे निर्णय लागेल. भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, नुकसान कितपत आहे? तो त्यांनी निर्णय घेतलाय त्यांचा. आता त्यांचा वॉर्ड रिझर्व झाला होता. आता त्या वॉर्डातनं त्या निवडणूक लढू शकत नव्हत्या. दुसरा वॉर्ड त्यांना असं, त्यांचा काय निर्णय त्यांनी का घेतला त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. अभिषेक घोसाळकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी या पक्षामध्ये आलेली आहे. ठीक आहे ना, त्यांनी जे सांगितलंय त्याच्यावरती मी कसं उत्तर देणार? त्यांच्यावर दबाव असू शकतो, त्यांनी पक्षप्रवेश करावा या दृष्टीने. नाही, मला कारण असं सीबीआयची चौकशी आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश या दोन गोष्टी. मला असं कुठलाही त्याचा असा अर्थ वाटत नाही किंवा असं काही वाटत नाही आहे. तो त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. विनोद घोसाळकर आजही शिवसेनेबरोबर आहेत. आम्ही विनोद घोसाळकरांना ओळखतो. त्याचं कारण असं आहे की ते मूळ कार्यकर्ते आमचे ते. एकीकडे चला, धन्यवाद.